आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। राजधानीत शिक्षक पात्रता परीक्षेत विद्यार्थ्यांना वेळेत हजर असतानाही जबरदस्ती बाहेर ठेवले का? साताऱ्यात गोंधळाची पराकाष्ठा, चौकशीची जोरदार मागणी। महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा शिक्षक पात्रता परीक्षेतील धक्कादायक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे। परीक्षा वेळेत असूनही नियम पाळून केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना बिनबुडाचे कारण देऊन प्रवेश नाकारल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांकडून आणि नागरिकांकडून करण्यात आला आहे। स्पर्धेच्या या युगात स्थिर नोकरीसाठी झगडणारे विद्यार्थी परीक्षेला पोहोचले होते। तपासणी चालू असल्याने काहींचा नंबर उशिरा आला, फक्त 2 सेकंद लेट झाला म्हणून बाहेर काढलं, असा संतापजनक आरोप अनेक विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलाय। उलट काही उशिरा आलेल्यांना प्रवेश देण्यात आला असा पक्षपाताचा आणखी गंभीर आरोप करण्यात आलाय। परीक्षा केंद्राच्या गेटवर विद्यार्थ्यांनी विनंती केली, परिस्थिती समजावून सांगितली, परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नाही। विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरणारा हा प्रकार हेतुपुरस्पर वाटत असल्याचा संशय व्यक्त होतोय। या घडामोडींवर संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी सातारा तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला निवेदन दिले असून सखोल निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। हा प्रकार फक्त अन्याय नसून परीक्षेच्या पारदर्शकतेवर काळी छाया टाकणारा घोटाळा आहे, अशी नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होतीये। शिक्षण घेताना लाखो रुपये खर्च करणाऱ्या आणि वर्षानुवर्ष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर याचा गंभीर परिणाम होतो आहे। साताऱ्यासारख्या सुसंस्कृत जिल्ह्यात झालेल्या या प्रकाराने जनतेत संतापाची लाट उसळली आहे। या सामान्य नागरिकांचा सरळ सवाल असा उपस्थित केला जातोय की वेळेत आलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर ठेवून कोणाचे भविष्य घडवले जात आहे। या प्रकरणात तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पावर, पावर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।